चला आता आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला स्टारवाला गणित क्रमांक 11 पाहू आपण. ठीक आहे ना. काय आहे प्रश्न वाचा एकदा. प्रश्न वाचला की त्याचा आपल्याला अर्थ आपल्या भाषेत कळून जाईल आणि त्याच्यातून आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं ह्याच्याबद्दल आयडिया येईल, कल्पना येईल, है ना. बघा प्रश्न काय आहे, मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. दोघ जण आहेत, एक मुकुंद आहे एक सागर आहे आणि मुकुंदकडे सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. म्हणजे सागर कडे असलेली जी रक्कम आहे ती आपल्याला काहीतरी चल घेता येईल आणि मग त्याच्यापेक्षा 50 रुपये अधिक मुकुंद जवळ असतील. ठीक आहे ना. त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल तर प्रत्येकाजवळील रक्कम किती. म्हणजे दोघांकडे जे रक्कम आहे त्या दोन्ही रकमेचा गुणाकार 15,000 येतो असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे ना. तर मग आपण काय करू, प्रत्येकाजवळची रक्कम काढायची आपल्याला. त्याच्यासाठी आपण काय करू, समजा सागरकडे आपण काहीतरी चल एवढी रक्कम घेऊ. समजा सागर कडे किंवा सागर जवळ x रुपये रक्कम आहे असं मान. ठीक आहे. मग आता सागरकडे जर का x रुपये एवढी रक्कम आहे तर मुकुंदकडे किती होईल, 50 ने जास्त. बरोबर आहे का. मुकुंदकडे असलेली रक्कम किती होईल, याच्यापेक्षा 50 जास्त म्हणजे x अधिक 50 रुपये. बरोबर आहे, कळलं. आता दिलेली अट काय, दिलेली अट आहे की या दोघांचा गुणाकार 15,000 येतो. म्हणजे दिलेल्या अटीवरून असं लिहिता येते मला, सागरकडील रक्कम आणि मुकुंदकडील रक्कम या दोघांचा गुणाकार किती येतो, 15,000. मग यानं गुणून घ्या कंसाला, वर्ग समीकरण तयार करा, वर्ग समीकरणाचे मूळ काढा. ठीक आहे ना. एक्स न एक्स ला गुणलं एक्स चा वर्ग, एक्स न 50 ला गुणलं 50x. हे 15,000 पण इकडे आणू आपण, म्हणजे मग बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला फक्त शून्य असेल आणि आपलं सामान्य रूपातील वर्ग समीकरण तयार झालेलं असेल. समजलं. आता आता आपल्याला या वजा 15,000चे अवयव काढायचे आहेत, ज्या अवयवामुळे आपल्याला इथं बेरीज किंवा वजाबाकी केल्यावर 50 मिळाले पाहिजे, ते पण अधिक. समजलं. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह जे असेल अवयवातल्या ते 50 असणार आहे आणि गुणाकार आपल्याला वजा पाहिजे. गुणाकार वजा पाहिजे म्हणजे दोन्ही संख्याचे चिन्ह समान ठेवून चालणार नाही, कारण समान ठेवले चिन्ह तर गुणाकारात अधिक होते. म्हणजे दोन पैकी एका संख्येचं चिन्ह हे अजा वजा किंवा अधिक दुसऱ्याचं असं असणार आहे, म्हणजे वेगवेगळे चिन्ह असणार आहे थोडक्यात. आता पहा 15,000 म्हणजे 150 गुणीला 100 केले तर किती येते, 150 गुणीला 100 15,000 येते. आणि 150 म्हणजे 150 आणि 100चा गुणाकार 15,000 आला, पण आपल्याला गुणाकार वजा पाहिजे म्हणजे यातली एक कोणती तरी संख्या वजा आहे, मग छोटीला वजा देऊन मोठीला याचं चिन्ह देऊ. आणि 150 मधून म्हणजे 150 मधून 100 गेले तर 50 होतात, म्हणजे हे त्याचे अवयव आहे. बरोबर आहे. आणि आता तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे गणित आपण आतापर्यंत घेतलेत ज्याच्यात चलाचं जे वर्ग वालं पद आहे त्याचा सहगुणक 1 आहे. हे मी आधी पण ट्रिक मध्ये पण सांगितलंय, शॉर्ट्स मध्ये पण सांगितले की असं जर का वर्ग समीकरण असेल तर यातलं जे तिसरं पद असते त्याचे जे अवयव पडतात ह्या अवयवांनाच आपण मूळ म्हणून लिहू शकतो. फक्त फरक एवढाच करायचा आहे तुम्हाला की याचे चिन्ह बदलून घ्यायचे. म्हणजे या समीकरणाचे मूळ काय येणार आहे, तर याचं चिन्ह इथं अधिक आहे अवयवात, तर याचं चिन्ह वजा होईल मुळामध्ये. याचं चिन्ह वजा आहे अवयवात, तर याचं उत्तर ज्यावेळेस काढू आपण मूळ त्यावेळेस याचं चिन्ह अधिक होईल, म्हणजे आपलं उत्तर 100 येणार आहे. वजा 150 येणार नाही सागरकडे असलेली रक्कम. कळलं का. बघा याला सोडून, एक्सचा वर्ग अधिक 150x वजा 100x आणि वजा 15,000 बरोबर 0. मग ह्या दोघातून सामायिक, या दोघातून सामायिक काढू. या दोघातून काय सामायिक काढसाल, x उरेल काय, x अधिक 150 काढसाल. या दोघातून काय काढू, 100 कॉमन सामायिक काढू. इथे काय उरेल, x अधिक 150 बरोबर 100 झालं. x अधिक 150चा कंस 2 वेळा आला म्हणून तो एकदा घेतला सामायिक काढून, आणि x वजा 100चा कंस दुसरा.
झालं. या दोघांचा दोन कंसाचा गुणाकार 100 आहे, या दोन कंसाचा गुणाकार 0 आहे, म्हणजे याचा अर्थ काय होते की एक तर हा कंस तरी 0 असेल किंवा मग दुसरा तरी, है ना. आणि मग याच्यातून x ची किंमत येईल -150 आणि याच्यातून x ची किंमत येईल 100, आहे ना, आली ना. अधिक 100 उत्तर येते म्हटलं तुम्ही इथं, ठीक आहे ना. मग आता हे -150 जे आहे हे तर सागरकडची रक्कम असू शकत नाही, है ना. पण रक्कम ऋण असणार नाही, म्हणून सागरकडे असलेली रक्कम किती होईल? मग सागरकडे असलेली रक्कम किती होईल? 100 रुपये. कळलं? आणि तसेच मग आता मुकुंदकडे किती? तर याच्यापेक्षा 50 जास्त, व मुकुंदकडे असलेली 50 ने जास्त आहे ना याच्यापेक्षा, म्हणजे 100 अधिक 50 बरोबर किती? 150 रुपये. कळलं? अशा प्रकारे, ठीक आहे.